हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही भगवद्गीतेचे कडे हंतांतो येऊन राबल्यांची या अध्ययन केदनाय कडेचे म्हणना निरंतर जावकाशील तसल एक अध्ययन जाल्यारी एक वस्तुस्थिती म्हळ्यार एक 18 अध्यायाचे कडे आयलीची म्हणल्याक शिवाय भगवद्गीतेचे ज्ञाना विशयांत आम्यानी की कडे रेवचक ना आनी की शूर करका वपास तशी जाल्यार एका पंथाक आमी एक पंथाच्या आमगेल्या अध्ययनांत परमात्मान सांगिल्ले कडेचे अध्याय येवन पावल्यांची जेवो परमात्मो सांगता कसं म्हळ्यार गीता अध्ययन केलेलो तागेल भारी प्रितीचो म्हणालो अध्यापन करतल तसलो आनीकी मेगेल प्रितीचो म्हणालो जाल्यार केलो जेन्ना अध्ययनय करूं जायना अध्यापनय करच्या जायना तितली तांकां शक्ती ना जाल्यार केवल तांणी श्रद्धा भक्तीन आयकल्यार पुरो तेदना तांणी सर्व पापा दुखून मुक्त जाताची श्रेष्ठाती श्रेष्ठ लोक तांणी पावताची म्हूण सांगून परमात्मा सांगता। आनी आतां अर्जुनाले निमगीत तो ताणें इतले सकट सांगलें अर्जुनाक। आतां अर्जुनाले तो कसलो निमगीत पळया। कश्चिदेतत् श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कश्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनंजय। हे धनंजया म्हूण म्हणटा। धनंजय म्हळ्यार अर्जुनाक ते राजसूय यागा खातीर सर्व कडेन दुखून धन मोट्टू केलें ताणें तशें जावन धनंजय म्हूण नाम येयलें ताका जाल्यार हांगा धनंजया म्हणून कसल्याक कृष्ण ताका सांगता म्हळ्यार अति एक नमने श्रेष्ठ मौल्य आशिल्लें अति चड मौल्य म्हळ्यार कसं म्हणचे मस्त मोल आसूचें म्हणटा पळय आमी अमूल्य जावन आसूं तसलें धन कसलें म्हळ्यार ज्ञान नश्ट जायना तें धन संपत्तू नष्ट जावचें म्हणस जाल्यार ज्ञान संपत्तू नष्ट जायना तसल एक नष्ट जायना नातील तसल एक आध्यात्मिक ज्ञान तुका हांव उपदेश दिला तूं ज्ञानानय धनंजयूची म्हूण सांगचे खातीर परमात्मा ताका धनंजया म्हूण आपय तर सांगा तागेलें निमगीत हे धनंजया तूं हें गीताशास्त्र आयकल नवें हांव सांगिल्लें तुका तूं एकाग्र जावन आयकल की त्वयैकाग्रेण चेतसा तूं एकाग्र मनान आयकल की कश्चित अज्ञानसमूहः प्रनष्टस्ते धनंजय कशी तुगेले एक अज्ञानान तुका एक मोह जाल्लेलो नवें ते मोह पुराय नाश जाले की तुगेले मनान ते अज्ञाना निमित्त जावन मोह येयले नवें ते नाश जाले की तूं हांव सांगिल्लें सम आयकल की ताजे निमती तुका कसलें प्रयोजन जालें की तुगेलें अज्ञान नाश जालें की म्हूण म्हणलेले रितीर परमात्मात तागेले अर्जुनाले निमगिता हे सगळेची गीता म्हणलेले उपदेशांतू गीता शास्त्रांतू कृष्णाली कडेच उत्तर म्हणून म्हणत म्हळ्यार कडेच श्लोको सर्वय एक अध्यात्मज्ञान विस्तार जावन सांगिल्लें परमात्मो कडेरी तागेले प्रितीचे अर्जुनाले निमगिता हांव सांगिल्लें तुगेले मनाक चमकल की तूं एकाग्र जावन आयकला नवें तुगेले मनान मस्त अज्ञान आशिल्लें नवें तप्प तिळवळीक आशिल्लें नवें मस्त गोंदळ जाल्लो नवें तुका युद्ध करता की नाका की मेगेल पशी मालगड्यांक मारका की नाका की म्हूण असल गोंदळ पुरे तुगेलो नाश जाल्वे म्हणून म्हणटा पळय एक गुरू पाठ करतरी लौकीक जावनय पळय आमकां क्लासांतू
पाठ शिकयतना पुरे जलकुळे एक 5 निमिष आसतना मास्टरान म्हणटा असं येदोळ शिकयल प्रेयर तुजेल्वे कसले निमक हांवें तुमकां निमगू येता म्हूण सांगून हांगा कृष्णान तुका तुजेल्वे अर्जुना म्हणला सी बाई कसले निमगूचे आसवे तुका म्हूण निमगिनी ताजे अर्थ कसले म्हळ्यार कृष्णान परिपूर्ण जावन प्रती एक विशय सांगला अर्जुनाक कसले संशयू वरूनच तशी प्रती अध्याय आमी पळयताची अर्जुनाक उपदेश दिल्ली कुडले ताका कसल संशय मना येवच्या परत अवय परमात्म विचार करूनची मातशी गंतिल्या बरे विशय सांगून चमकला बई बाय तशी प्रती मास्ट्रू पाठ जाल्ली कुडले तुका पुरे अर्थ जेल्वे तुका मना गेल्वे कसले संशय आस म्हूण निमगेल्या मरे हांगा कृष्णान तुका अर्थ जेल्वे तुका मना गेल्वे संशय आसवे म्हूण म्हणी तुगेले संशय पुरे गोंदळ पुरे निवारण जेल्वे तुका अज्ञाना निमते जे आयिल्ले मोह दूर जेल्वे म्हूण तशी निमगिता तशी ह्या गीता श्लोकांतू ಕೃಷ್ಣನ 700 ಶ್ಲೋಕ ಇದೆ ಗೀತೆಂತು ತಂತು 574 ಶ್ಲೋಕ ಕೃಷ್ಣನ ಸಂಚೋ ಅರ್ಜುನನ 84 ಶ್ಲೋಕ ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮಗುಚೆ ಸಂಜಯ ಆಲೆ 41 ಶ್ಲೋಕ ಅಂಗ ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾಲೆ ತಾಣ ಸಂಚೆ ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾನ एक श्लोक निमगिलो सुरवेचो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव ममकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय म्हणते एक श्लोकाक संजयू ते 700 श्लोक रुपाचे गीता कृष्णनी अर्जुनाल संवाद रुपाचे गीता संजयू ताका सांगता हांगा इतली पुराय सांगिल कृष्ण एक गुरून तागेल्या शिष्याक पाठ कोन्न जतरी निमगूच पळता अर्थ जेल्वे म्हळ्यार त्या शिष्याल वैरी गुरूक भारी कळकळस भारी मोगस तशी निमगूचे कोणाक लायक शिकतल चेडवांक ते सम शिकना तिल चेडवाल सुद्दीकच मास्टर वचना लायक शिकतल चेडवाल नांव काड निमगिता तूं कर तूं जेल्वे म्हूण सांगून ना तिल्यार बरलेल जन कशी म्हळ्यार तांकां कशी मनाक वचना तांणी मन खंयकी दिवनसचें मन दिवन ऐकुचें शिश्यांक मात्र गुरून निमगुचें नानातलें कशें जाता म्हळ्यार आमकां सान आसतना एक काणी सांगतलीची स्कुलांत म्हाका आजीकय उडक ते काणी सांगिल्ले सम कसं सांगलें तें सम मना होरन शिकू का नानातलें कसले जाता म्हळ्यार एक काणी सांगिल्ली आमकां एक स्कुलांत एक मास्टर पाठ करता ही फुडली आमी सानपणेरी आमी आयकलेली काणी ही तेदन पुरे स्कुलाक आतांच म्हणके बारी हायफाय स्कुलांनी म्हूण ना तशी एक पोरनो शिलेपात्राचो दरो स्कुला सुद्दां एक कसं की गुडे कंपाउंड वाल म्हूण स्कुलाचें म्हूण करतलीची तशी आम्ही शिकेल स्कुलाकय तशीची शिलेपात्राचो सम सारवण गिरवण कसले नातिलो अटी करून एक मातीन लेपून की कस की मोडती ताका कंपाउंड वाल म्हूण येता ताका बर वटे थंय तांतू दिवडनी बसता त्या वेळाक मस्त दिवडनी पळोवचें मात पुराय लायक कंपाउंड वॉल बंद स्कूल तशें पुराय आसा आमी तशें न्ही आमी एक कशी म्हळ्यार सानपणे रे आमी भारी एक नेचर पळोवन शिकिल्लीची म्हूण येता तशी तेदन हें मास्टरान सांगिल्ली काणी आजीकय म्हगेले मनान तसं आजीकय म्हाका ते दोळ्या आदरा त्या उणती सकाळी येता एक काणी सांगतना तो सांगिल्लो मास्टरूय म्हगेले दोळ्या आदरा येता आमगेल्या मास्टरान सांगिल्लें कसं न्ही म्हळ्यार शिकलांच वेळ म्हणून शिकून जातरी मास्टरान आमकां निमगुची तुमी शिकलींच अर्थ जेल्वे आयतू सर म्हणचे आमी ताजे खातीर मास्टरान सांगिल्लें आयतू म्हणून सांगची मान न्ही बद अर्थ जावका ना नातल्यार एक काणी सांगता तुमकां आयकयाची म्हणून एक मास्टर पाठ करता आशिल्लो एक चेल्लो भायरी पळोवन बशिल्लो जाल्यार मास्टरान 3-4 पंत ताका सांगली की पटा मंदी म्हूण तो दिनी मागीर मास्टरूय पाठ सांगच्यान तूं मग्न जालो कोण चेडूं लायक कोन्न आयकता तांगेले तिकडे पळोवन पाठ सांगचें न्हय तशी मास्टर चांग शिकतले चेडवांक पळोवन पाठ करता आशिल्लो आगेल विसरून गेला मास्टराक कडेर म्हणटा मास्टरान प्रश्न निमगिली तल्ले योळगे होकिता ಹೇಳಿದ್ದು म्हळ्यार ते एक रूढी भाश म्हणटा पळय आडू भाश एक रूढी उतर म्हणटाची कसले सांगी आमी चेडवां सांगच्या सो सांगिल मात रिगलिवे पुणी म्हूण सांगून मात रिगलिवे मात भितर गेल्ली वे की भायरी आसा म्हणून
आम्म जाल्यार निमिता रे सांगेल माथ्या भितर देवलावे पुणी रिगलावे पुणी म्हूण सांगून तशीची मास्टरान कन्नडान तशी निमगुते ತಲೆಯೊಳಗೆ ಹೊಕ್ಕಿತ ಮತ್ತೆ ಬಿತ್ತರಿ ರಿಗ್ಲಾವೆ ಸಂಗಿಲೆ ಮುಣು ಕಡೆ ರೇಖ ಚಲ್ಲೋ ಊಟ ಅನ್ರಪುರ್ ಮಳಕ ಇಲ್ಲ ಸರ್ ಬಾಲ ಇನ್ನೂ ಹೊರಗೆ ಇದ್ದೆ ಮುಣು ಮಳರಿ ಮತ್ತೆಂತೂ रिगलिबे संगील पुरे म्हणटना ना बाल भायरस म्हणलं एक चल्लो तो इतकी दोळ कसो पळोवन बशिल्लो म्हळ्यार स्कुला कंपाऊंडान वण्टीक आशिल्ले वट्ट्या भितर एक दिवड भितर वचपा प्रयत्न करतरच हळू हळू जाग करून वचना ते एडे एडे दिवडान ताका समज जाग मेळना जाल्यार राबता ते थंय थंय राबून 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 जाग करून 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 वता तशी ताजी बाल भायर येशिल्ली की दिवड भितर वचून मस्त वेळ जालो की बालांनी भितर वचना म्हळ्यार ते भितर जाग मेळ्ळी म्हूण दिवडाक तशी तो चल्लो सांगके ತಲೆಯೊಳಗೆ ಹೊಕ್ಕಿತ म्हळ्यार ताका बिलदೊಳಗೆ ಹೊಕ್ಕಿತ म्हूण ऐकपळ्ळें दिसता तो म्हणाल ಇಲ್ಲ ಬಾಲ ಹೊರಗೆ ಇದೆ म्हणून तशी हांगाई अर्जून काय तसल शिष्य न्हय निमगुच्याक आमकां जाल्यार पुणी कृष्णान सांगिल्लें गीते शिकून गेल्ले तुमगेले मना गेल्ले म्हूण आमकां पुणी हें क्वेश्चन निमगू येता जाल्यार अर्जुनू ज्ञानी जाल्यार देखून ताका त्या अर्थार कृष्णान निमगेलेलें न्हय तुका ताका कळवळान निमगेलेलें अर्जुना मयची प्रितीन कळकळीन तुका कळ्ळी न्हय अर्जुना तुगेल्या मनान तुलें अज्ञान पुरय दूर जाल्ली न्हय मॅ तूं सम आयकलां न्हय मॅ म्हूण तशी प्रितीन निमगेलेलें हितेक म्हूण म्हळ्यार दोनी अध्यायांतू कृष्णाल्याक अर्जुनान तागेलें पुराय दुख्ख सांगतना दोनी अध्यायांतू कृष्ण उपदेश सूर करता अशोचानन्म शोच्यस्त्वम नानु शोचंती पंडिताः म्हणून म्हळ्यार तूं खंयची विशयाक आलोचन करना नाशी राबता जाल्यार जेव दुख्ख करना नाशी राबता जाल्यार विशयात दुख्ख करतरच न्हय अर्जुना पळयतन तूं व्हड पंडीतशी दिसता जाल्यार तुका इतली वे बुद्धी म्हूण सांगून थंय हें कृष्ण ताका उपदेश शूर करता थंय देखून कडे अध्याय आत्तां सांगिल्ल्या अध्यायाच्यो 66 श्लोक ते परमात्मा लेख दिव्य उपदेश अर्जुना मेळ्ळी की हें कृष्ण सांगताय दुर्लभ जालेलो उपदेश पुरजनांक दिना गोप्य जालेलो उपदेश पुरजनांक दिवची तसल न्हय जाल्यार तूं म्हाका प्रितीचो म्हूण म्हळें देखून तुका हें उपदेश लभ्य जाल्ले तुका आतां कळ्ळी न्हय मॅ हांव परमात्मूची म्हूण सांगून हांव कसो सांगला हें पुरय तुका कळ्ळी न्हय मॅ मिगेल विराट स्वरूपय तूं पळयलें न्हय मॅ मिगेल उपदेश पुरय मन दिवन आयकल न्हय मॅ तुगेलें अज्ञान गेल्ली वे म्हूण सांगून म्हळ्यार मन दिवन हे उपदेश अर्जून आयकला म्हूण जाल्यार तागेले अज्ञान संदेह मनांतूल संशय पुरय नाश जावूं का न्हय मॅ तितली चंद करून कृष्णान उपदेश दिला न्हय मॅ म्हणटना आतां कृष्ण तुगेलें अज्ञान गेल्लें वे म्हूण निमगीत म्हूण जाल्यार गेला न्हय म्हूण म्हळ्यार तरी निमगीत रस इत्याक म्हूण म्हळ्यार अर्जुनान सुरवेक सांगचें आसता कसो न्हय म्हूण म्हळ्यार आव मूढ चेतस न्हय म्हूण सांगून म्हळ्यार दोनी अध्यायांत 7 श्लोकांत तो सांगता कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयं स्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यः ते अहं शादी मां त्वां प्रपन्नम् हे कृष्णा कसं कसं की एक अज्ञान आशी हाजी पुरे दोशान म्हाका धर्मसम्मूढ चेता म्हाका कसल कोरका म्हूण कळना तशी हांव जाल्ला न्हय तशें हांव तुगेले प्रितीत हांव तुगेले शिष्यूय न्हय हांव यश्रेयं सा निश्चितं ब्रूहि तन्मे तत्मे तुका म्हाका कसल श्रेयस्सू कसं केल्यार चांग म्हळेलें तूं निश्चित जावन म्हाका सांग इत्याक म्हूण हांव तुका शरण येयला म्हाका कसले कळना म्हूण म्हणटा पळय तेदना हांगा मिगेल स्वधर्म पालन म्हूण हांव युद्ध केल्यार पाप जातवे म्हूण म्हळेलें एक अभिप्राय अर्जुनान कृष्णाले निमगेलेलो न्हय तशीची एका अध्यायांत अर्जुनान निमगुचें आसा निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीतिः स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेत अस्मान् हत्वा एतान् आततायिनः म्हूण म्हळ्यार हांव स्वधर्म पालन म्हूण सांगून युद्ध करतरस जाल्यार त्यावय एक मेगेल निमती चुकी जातवे म्हूण म्हळेलें एक अभिप्राय ताजे नंतर तागेले अनेक कसले म्हूण म्हळ्यार संशयो धार्तराष्ट्र म्हळ्यार कौरवांक हांव कस खातीर मारका हांव ताजेन पाप करचें न्हय तांणी आतताई म्हूण तांकां मारूचें मुखाल्यार हांवय तांकां मारून पाप करचें जाता न्हय म्हूण ताजे पशी चड
ताणे अनेक कृष्णाला सांगोस या वर्णविहित कर्म कोरनो कसले दोष पाप दुःख भोगचीपशी कर्म त्याग कोरनो आ भिक्षांना जीवन करता मेदोळ वन आणतो त्यांची केलेलं मे कसलेची गोंदोळ नाशील मक मन आणतो म्हणून ताणे सांगचास दोन्ही अध्याय आणतो गुरुन हत्वान ही महानुभावान श्रेयो भोगतुम भैक्षमापीह लोके म्हणून तशी तो सांगता भिक्षेन पुणे जीवन करत म्हाका त्याची श्रेष्ठ म्हूण दिसता म्हणून मागीर एक सांगोस ताणें स्वजन वध करचें म्हाका भारी दुख्ख दिसता म्हणून अहोबत महत्पापम कर्तुम यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजना मुद्यतः मेगेले जनांक हांव मारनू म्हाका तें राज्य सुख हे पुरे म्हाका कसं लेक जावका व्हड पाप करतरस ताजी त्या पापान मेळची सूख म्हाका कसं लेक पाप करून मेळची राज्य म्हाका कसं लेक म्हणून निमगीता मागीर सांगता यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणय धार्तराष्ट्रारणे हन्युः तन्मे क्षेमतरम भवेत हे युद्ध कोरनु हांव तांकां मारचे पशी हांव आतां शस्त्र त्याग करून रबला न्हय जाय जाल्यार तांणी येवन म्हाका मारोवची अशस्त्र जावन आशिल्लें म्हाका ते शस्त्रधारी जावन आशिल्ले सर्व धार्तराष्ट्र कौरव येवन रणरंगांत मारोवचे म्हाका तेची चांग म्हूण दिसता हें जावन पलायनवाद म्हणटाची हेडीतन म्हणटाची जाल्यार हांव निशस्त्र जावन बसता तांणी म्हाका मारोवची म्हाका कसलें बेजार ना न्हय हांव मारून पाप घेना म्हूण सांगून रथा दुखून देबिल तो शस्त्र त्याग करून बशिल तो अर्जुन तशी तागेले माथ्यान तूं हांव मेगेल्या मालगड्यांक मेगेल्या गुरूंक मेगेल्या बंधूंक मेगेल्या स्वजनाक कशें मारचें पण हांव कशें मारचें म्हूण म्हणलेली एक भावन कृष्णाले व्यक्त करतना हांव तांकां पुरजना मारता म्हूण म्हणलेली एक अहंकारूय व्यक्त करता तो कृष्णा लागीं ताका कळना नशी तो अहंकारूय व्यक्त करता तांणी म्हाका मारतलीच वे म्हणलें संशय ताका ना नशें हांव खंडीत तांकां मारता म्हूण म्हणलेलें मनान तागेल्या आयला म्हूण जाल्यार आपण पुरायजनाल पशी सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हूण म्हणलेलें अहंकारूय आस म्हूण जालें न्हय थंयक कृष्णू तागेलें मोह तागेलें अज्ञान तागेलें अहंकारू तागेलें ममकार पुरे नाश जावचे खातीर सगळे गीतेचे एक उपदेश दिल्ली ताणें आतां निमगीत रस कृष्ण मेगेले उपदेश आयकल न्हू तूं एक मनान आयकल न्हू तूं एकाग्र जावन आतां तुगेलें अज्ञान नश्ट जालें वे मन दिवन आयकलां म्हूण जाल्यार तुगेलो मोह नश्ट जावन आसूं का न्हय नानतला रे तुका मेगेलो उपदेशान तुका कसलें मन राब्बनी म्हूण जाल्लें म्हूण आतां हे कृष्णान अर्जुनाक कसलें सांगचें न्हय मे अर्जुनाक सांगचें न्हय हें कृष्णान आमकां सांगचें कित्याक म्हूण म्हळें हें गिताशास्त्र अध्ययन एकाग्र चित्त जावन मन दिवन कोण आयकता तांकां ज्ञान तांणी ज्ञानी म्हणून घेताची नानतला रे हें आतां अध्ययन करचें ना एकाग्र चित्त जावन मन दिवन आयकुचें ना मनन करूं ना गीते बाजिल्यांची म्हूण म्हळ्यार आमी अज्ञानी जावनू आसताची सम मन दिवन अध्ययन कोरका मनन कोरका चिंतन कोरका त्या धर्मांतर आमकां यथार्थ ज्ञान मेळटा एकाक पंथ पुराय आयकलीच आमी पुराय अध्ययन केल्लें जाल्यार आमगेलें अज्ञान वचनी जाल्यार आमी गीते पुराय श्लोक भयपडटस पुराय अर्थ आमकां गोतस जाल्यार आमगे अज्ञान मोह इच्छा काम द्वेष राग खंयचे वचनी म्हूण जाल्यार आमी गीते विशयांत पंडीत जाल्लींची विना यथार्थ ज्ञानी जायनीची म्हूण केदोळ थंय आमी गीतेचें अध्ययन कोरका निरंतर पठण मनन अध्ययन कोर केदोळ थंय कोरका म्हळ्यार आमगेले प्रापंचीक मोह नश्ट जावन परमात्मा ज्ञान आमकां लभ्य जावका वय वे तेदोळ थंय गीते अध्ययन कोरका म्हूण म्हणले खातीर कृष्ण अर्जुनाक निमित्त जावन तूं एकाग्र जावन गीते हांव सांगिल्लें उपदेश आयकल न्हय आतां तुगेलो अज्ञान नाश जालें न्हय म्हूण निमगीता म्हळ्यार आमकां कृष्ण सांगता तुमगेलो अज्ञान नाश जावूंतय तुमी गीतेचें अध्ययन कोरका म्हूण सांगून आतां कृष्णाल ह्या प्रश्नेक अर्जून कसलें उत्तर दिता न्हय तें पळया आमी अर्जून सांगता खंय अर्जुन उवाच नष्टो मोहः स्मृतिः लब्धा तत्प्रसादात् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव नष्टो मोहः स्मृतिः लब्धा
त्वत्प्रसादात्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. हे अच्युता म्हणतांगा, हे अच्युता मिगेल मनाचे मोह गोंधळ अज्ञान पुराय गेल्ली म्हणलेता तुगेल अनुग्रहानं मिगेले स्मृती ज्ञान वापास म्हाका लभ्य जाल्ले. मिगेल मनाक कसो संदेह आयला ते पुरे नाश जाल्ले. हांव दृढ मनाच्यो जाल्लात. तुगेल कसल उत्तर पळय, तू कस म्हाका उपदेश केला पळय तशी हांव चलता म्हूण सांगून तो अर्जुन कृष्णाले सांगता. हे अच्युता म्हणालो. अच्युता म्हळ्यार कसली च्युती नातिलो म्हूण परमात्मो निर्विकारो म्हूण म्हळेले एक अर्थारी तो सांगता मिगेल मोह अज्ञान पुरे नाश जाल्ले. मोह अज्ञान म्हळ्यार कसं न्ही ताका येद्दोळटय खंयची सम खंयची चुकी हांव कसल कोरका कसल करूं नज कसल म्हाका विहित कसल म्हाका अविहित म्हूण म्हळें ताका कळना नातिल तसल एक गोंदलाची परिस्थिती ताका जाल्लेले नवें. तेच तो आतां कृष्णाले सांगता मिगेले गोंदोळ मनाचो पुराय नाश जालो तुगेले उपदेशान. सर्वय गोंदोळ गेल्लो मिगेले मना दुखून बंधू मोहान मिगेले बुद्धी मिगेल प्रज्ञा मिगेल ज्ञान अयोमय जालेले नवें. आतां तुगेले उपदेशान मिगेल ते प्रज्ञा ज्ञान वापास म्हाका गूण आयल्या बरी जाल्ले. हे परमात्मा अच्युता म्हळ्यार तू कसले च्युती ना न्हू परमात्मा म्हणली नंतर हांवय मिगेल कर्तव्या दुखून च्युत जायना नशी तुवें उपदेश दिवन मिगेल वयली अनुग्रह केले नवें. तुगेल अनुग्रहान मिगेल कसकी एक विसोर म्हणटा पळय तें पुराय गेल्लें. मिगेले सर्व प्रश्नेक तूं म्हाका उत्तर दिलें. तुगेल उपदेश म्हाका समजावन मना गेल्ले. तूं आतां कसल सांगला म्हाका कसल म्हाका करूं आदेश दिला तेच रितीर हांव चलत कृष्णा म्हूण म्हणटा. हांगा आमकां एक मना येता पळया एक विशय जेव्हा आमी येन्नातलरी मना घेवका तो विशय कसले म्हळ्यार अर्जुन कृष्णा तुगेले उपदेशान म्हाका ज्ञान येयलें म्हणटा नवें. ज्ञान म्हळ्यार कृष्णा तुगेले उपदेशान आतां म्हाका ज्ञान आयलें म्हणून म्हणन अशी म्हाका आतां स्मृती आयलें म्हूण म्हणटा तो. स्मृती म्हळ्यार उडगासू विस्मरण जालेलें अपस्मरणें आयलें म्हूण त्या अर्थार म्हणटा. म्हाका तुगेले उपदेशान आतां ज्ञान आयलें म्हूण ताणें म्हणलेलें न्ही. इत्याक म्हूण म्हळ्यार तो ज्ञानीची अर्जुन ज्ञानी तो तेच्यान ताका ज्ञान वापस ज्ञान नवें येवचें न्ही ताका तागेले ज्ञानाचे विस्मरण जालेलें तें आतां ताका स्मरणें आयलें तितलीच. इत्याक म्हळ्यार तो परमज्ञानी इंद्रांशू तो. अर्जुन युद्धरंगांत वता केन्ना की थंय तागेले बंधू बांधवांक पळयता मोह येयली ताका. तेवय मोह कृष्णाल प्रेरणेन आयिल्लो ताका. त्या मोहान ताका अज्ञान येयलें. अज्ञाना निमती जावन तागेले एक तिळवळिका ज्ञान कळून घेतल्या बरी जालें ताका. तेच्यावन हांव युध्द करना म्हणलें ताणें. तें ज्ञान तिळवळीक आशिल्लें जाल्यार युध्द करना म्हणटा आशिल्लो तो म्हण आशिल्लो नवें. तेच्यावन युध्द करना म्हणालो. ताणें इतली पुराय प्रेरण दिवन तागेले मना युध्द करना म्हण येयली कृष्ण परमात्मानाची तागेले इच्छा तें नानतल्यार तसलो इंद्रांशू ज्ञानी अर्जुनाक मोहांतू घालनो ताका निमित्त कोरनो सगळे जगत्याक गीता संदेश दिवका म्हूण म्हणलेले एक परमात्मालो उद्देश तो. ताजे निमती जावन अर्जुनाल मनाक मोहाचे प्रेरण दिल्लेले परमात्मान. आतां हे सगळे गीता संदेश अर्जुना निमित्त करून आमकां दिला. आतां हे सगळे गीत आयकुचे जेवो अध्ययन करचे जेवो ते प्रती एक बरेपणाक कारण जाता पळय. आतां आमी ह्या गीता महाभारतांतू येता न्हय. महाभारतांतू येता न्ही जावन महाभारत ते गीता एक थियरी कृष्णान सांगल्या बरी. महाभारत सगळेची महाभारत ऐकलं ते हे गीतेंतूल सर्व विशयाचे एक प्रॅक्टिकल थिंकींग अशी जाता वय प्रॅक्टिकल शी जाता. इत्याक म्हळ्यार महाभारतांत आतां पळय गीतेंत दैवासुर संपत विभाग योग म्हणस दैवी गुण आनी आसुरी गुणां
कशें सुका दैवी गूण म्हळ्यार कसले आसुरी गूण म्हळ्यार कसले हें पळय कृष्णान सांगूस हे आम्ही आसुरी गूण पुरे महाभारतांत कौरवांत पळयताची तेची दैवी गूण पुरे पांडवालांगेन आस बैबे तशी हे महाभारत युद्ध म्हळ्यार दैवासुर गुणा मध्य जावची एक मनांतूल होराट ते तशीची आमगेले आंगान तूं ओची पांडव कौरव म्हळेले चांग गूण वायट गूण आसची तांगेल मध्येन तूं एक होराट जाल्यार मात्र चांगपण गेल वता धर्म गेल वता तशी हें कृष्णाले आतां अर्जुन इतले पुराय सांगता हें ज्ञान हांव घेवपावन संशय रहीत जाल्लो दृढ मनाचो जाल्लो इतक म्हळ्यार म्हाका मोहान आयिल्लें अज्ञान तुगेले उपदेशान नाश जाल्ले म्हगेले कळून गेल्ले स्मृती ज्ञान पुरे म्हाका वापस स्मरणेक आयले म्हाका विस्मृती जालेले आतां वापस स्मरणे आयले आतां म्हाका धर्म अधर्म विहित कर्म अविहित कर्म निष्काम कर्म काम्यक कर्म हे पुरे विशयांत म्हाका गोंदळ जाता आशिल्लो पळय हे कसले गोंदळ नात म्हगेल मन निसंशय जाला एक चूरय म्हाका संशय ना सर्वाकय कारण परमात्मुची तागेल इच्छेन सर्व जाता आमी पुराय निमित्त मात्र म्हूण सांगून कोळ आमगेल मन अचंचल जाला म्हगेल मन अचंचल जाला स्थिर जाला पळय हें पुराय आमकां येवका आमकां कसले एक कश्ट येयले कुडले मनांत कितलो गोंदळ येता म्हळ्यार देवाक जाल्यार आमकां कसले कश्ट दिता म्हूण आमी सांगूकय तयार जाताची जाल्यार परमात्मा इच्छेन सर्व जावची जाल्यार परमात्मान आमकां कश्ट दिवचे न्हय आमगेले प्रारब्ध कर्मा निमते आमी कश्ट पळोवचे ह्या मागीर गितेंत परमात्मान क्षेत्रज्ञ योग जाता योगांत ह्या पळय सांगोच विशय तशी आमी पुराय निमित्त सर्व जावचे परमात्माल निमती म्हूण सांगून कोळ म्हगेल मन आतां चंचल जाला स्थिर जाला तशें जावन कृष्णा हांव तुगेले आज्ञे प्रकार चलता इतक म्हळ्यार परमात्मा तुगेले इच्छेची हांगा सर्व जिवाक कर्म करूं प्रेरण दिता तुवेंच आमकां पुराय प्रेरण दिला तुगेले आज्ञे प्रकार आमी चलचे ताजे पयशी विंगड कसले ना म्हूण म्हळेली एक भावना हांगा अर्जुन कृष्णाक सांगता आतां संजय इतली पुराय विशय धर्मरायाक सांगतर आशिल्लो केदना सुरवेक धर्मरायान धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय म्हणून संजया लागी म्हगेल जन मामकः पळय एक मोह दाखयत धृतराष्ट्र म्हगेल जन आनी म्हगेले जन म्हणटा शिवाय पांडवा विंगड करतो पांडव तागेले न्हय आशिल्ले तो मामकः पांडवाः म्हणून विंगड म्हाका तांगेले दोग जनाल मदीं म्हगेल चेडवाल आनी पांडवांगेले मदीं म्हाका भेदभाव आस म्हगेल चेडवाल वयर म्हाका मस्त मोग आस म्हूण सांगून धृतराष्ट्रान हांगा दाखयली पळय तशी त्या प्रश्नीक उत्तर जावन संजय ह्या कृष्णार्जुनाल संवाद रुपाचे गीता सांगता आतां ताजे उपसंहार रुपांत आनीचे दोनी श्लोक सांगता ते सांगचे रितीरी सगळे गिता शास्त्राचे महत्व संजयान सांगल्या बरी जाता ते कसले म्हूण म्हळेले पायचे दिसाचे गीतामृत धारेन तो आमी पळोवया आजी सांगिले सर्व विषय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।